नमस्कार मंडळी, आज मी टिफिनमध्ये एक वेगळीच भाजी बनवली होती, तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही शेअर करूया। तर बघा इथे मी कोबीज घेतलेली आहे। तर कोबीज मी रात्रीच कापून ठेवली होती आणि कोबीजला अशी लांब लांब कापून ठेवायची, जास्त बारीक कापायची नाही, थोडी लांब लांब कापायची, म्हणजे टेस्ट खूप छान येते आणि दिसायला सुद्धा खूप मस्त दिसते। आणि ही कोबीज मी पाव किलो घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोबीजचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आमच्या घरात ही भाजी सर्वांना खूपच आवडते, म्हणून मी जास्त प्रमाणात बनवत आहे। आणि इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, अद्रकचा एक छोटा तुकडा आणि 7-8 लसूणच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहे। तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकतात। आणि 2 टमाटर मी बारीक बारीक कापून घेतलेले आहे आणि हिरवा वटाणा घेतलेला आहे अर्धी वाटी। तर ह्या भाजीमध्ये वटाणा अचूक घाला, भाजी खूप टेस्टी लागते वटाणा घातल्याने। आणि 2 मोठे मोठे बटाके मी असे बारीक कापून घेतलेले आहेत। ते जास्ती जाड कापायचे नाही, असे बारीक बारीकच काप करायचे, म्हणजे तेलामध्ये बटाके लवकर शिजले जातात। तर एवढं साहित्य घेतलेले आहे। आणि भाजीसाठी मी इथे 3 चमचे तेल घेतलेले आहे। तर तेलही तुम्ही कमी जास्त करू शकतात, पण एवढं तेल पुरेसं होते। एका कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, नंतर मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे अर्धा चमचा। जिरं घातल्यानंतर जो आपण हिरवा मसाला वाटून ठेवला होता तो घालायचा आहे आणि मसाला छान परतून घ्यायचा, त्याचा कच्चेपणा निघेपर्यंत मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनटं लागतात मसाला परतायला। नंतर आपल्याला टोमॅटो घालायचे आहे, टोमॅटोसुद्धा 1-1 मिनिट परतून घ्यायचं। नंतर आपल्याला ह्यामध्ये वाटाणा घालायचा आहे, वाटाणा घातल्यानंतर लगेचच बटाकासुद्धा घालून घ्यायचा आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ही भाजी खायला इतकी टेस्टी लागते, तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। ह्या भाजीमध्ये आपण अगदी थोडेसेच मसाले घालणार आहोत, म्हणजे अगदी बेसिकच मसाले, तरीसुद्धा वटाणा घातल्याने याची चव खूपच छान येते। आता मिक्स केल्यानंतर याला 5 मिनिटापर्यंत झाकून ठेवायचं आहे, म्हणजे वटाणा आणि बटाका थोडाफार शिजला जाईल। यात पाणी अजिबात घालायचं नाही, टमाट्याचं पाणी सुटते, त्यामुळे आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे आणि फक्त 5च मिनिटं झाकायचं आहे। 5 मिनिटांनंतर ह्याला पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये हळद घालायची, तर अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे। मग फक्त थोडासाच आपल्याला गरम मसाला घालायचा आहे, अगदी चिमूटभरच घालायचा, जास्ती घालायची गरजच नाही। मग 1.5 चमचे इथे मी मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता किती कलरफुल दिसत आहे ना आत्ताच। अजून तर यामध्ये कोबी घालायचा बाकीच आहे। आता यामध्ये आपल्याला कोबीज घालायचा आहे, जेवढा कोबी आपण कापून ठेवलेला होता पूर्ण कोबी घालायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता पूर्ण कढई भरलेली आहे कोबी घातल्याने। तर आता याला हलवायचं नाही, असंच 5 मिनिटापर्यंत झाकून ठेवायचं, म्हणजे जो कोबी आपण घातलेला आहे तो थोडाफार खाली बसून जातो, म्हणजे हलवायला सुद्धा सोपं जातं। आता 5 मिनिटांनंतर बघा कोबीज किती खाली बसलेला आहे। तर आता आपण याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर ही भाजी आपल्याला मीडियम गॅसवरती अशीच शिजू द्यायची आहे, मध्ये मध्ये 2-3 वेळा हलवायचं। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, अगदी मोकळ्यापणाने आपली भाजी शिजली जाते। कोबीला आपलं एक पाणी सुटतं, म्हणून पाणी घालायची गरजच पडत नाही, त्यामध्येच आपला वाटाणा सुद्धा शिजला जातो आणि बटाका सुद्धा शिजला जातो। तर मध्ये मध्ये मी हिला हलवलं होतं 2-3 वेळा आणि झाकण ठेवायचं नाही, असंच शिजू द्यायचं आहे। आता बघूया भाजी शिजली की नाही। तर कोबीजला तर शिजायला जास्त काही वेळ लागत नाही, बटाका बघूया शिजला का नाही। तर तुम्ही बघू शकता बटाकाही मस्त शिजलेला आहे। आता वटाणा सुद्धा बघून घेऊया, तर वटाणाला सुद्धा शिजायला जास्त काही उशीर लागत नाही। तर बघा मस्त वटाणा सुद्धा शिजलेला आहे आणि मस्त आपली वेगळ्या पद्धतीची कोबीची भाजी बनवून तयार झालेली आहे। आणि ही भाजी मी मिस्टरांच्या टिफिनला दिली होती सकाळी, आणि सकाळ सकाळी इथे खिडकीमधून भरपूर ऊन येते, म्हणून तुम्हाला भाजीचा रंग थोडा वेगळा दिसत आहे। आता भरपूर अशी कोथिंबीर घालावी, मी प्रकाशात सुद्धा तुम्हाला दाखवते। तर बघू शकता किती मस्त कलरफुल भाजी आपली दिसत आहे ना, किती छान दिसायला आणि खायला सुद्धा तितकीच टेस्टी लागते। तर तुम्ही सुद्धा एक वेळा नक्की बनवून ट्राय करा, आणि आधी जरी तुम्ही बनवली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा।